पुढच्या बातम्यांकडे वळतोय। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी पुण्यामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत। मात्र अद्यापही पीएसआय गोपाल बदने फरार आहे, त्यामुळे त्याला अटक कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय। भाजप हा ब्लॅकमेलिंग करून सत्तेत आलेला पक्ष आहे असा आरोप नाना पटोलेंनी केला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे असं नाना पटोले म्हणाले। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। नाना पटोलेंच्या उपस्थितीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसची ताकद वाढेल असा दावा पटोलेंनी केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, पण त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्याकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने आपण वाढलो आहोत तेवढ्याच जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला। गडकरी नेहमीच कान टोचण्याच्या भूमिकेत असतात, मात्र गडकरींनी कान टोचूनही काहीच परिणाम होत नाही, कारण भाजपतील 60% लोक बाहेरचेच आहेत, त्यांचे स्वतःचे केवळ 20% लोक उरलेले आहेत असा खोचक टोला भाजप खासदार संजय राऊतांनी शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपला लगावला। सगळे बिल्डर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला। जो व्यवहार झालेला आहे त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलणार असल्याची माहिती दिली आहे। शक्तीपीठ महामार्ग कर्नाटकाच्या हद्दीतून चंदगड मार्गे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनीही शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिलं आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या NMRDAच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिली आहे। आरटीओ कर्मचाऱ्यांनी रिक्त पद भरणं, पदोन्नती देणं, कळसकर समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करणं आदी मागण्यांकरता सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा दिला होता। उपोषणात राज्यातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी सहभागी होणार आहेत। वारकरी भाविकांच्या सोयीकरता कार्तिकी एकादशी निमित्त मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला। पंढरपूरकडे येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मिरज, लातूर, सोलापूर, मिरज दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली। या गाड्या 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर कालावधीत धावणार असून एकूण 36 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। चंद्रपूर मूल या मार्गावरील केसला घाट परिसरात एका वाघिणीचा दुचाकीच्या मागे धावतानाचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। माहितीनुसार ही केमार्क वाघीण असून ती सध्या बफर क्षेत्रातून त्या परिसरात भ्रमण करते। वर्धा शहरात वाहतूक नियंत्रण शाखेचं नियोजन नसल्यानं वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय। जड वाहनं आणि मोठ्या प्रवासी ट्रॅव्हल्सना शहरात बंदी आहे, मात्र असं असतानाही खुलेआम ट्रॅव्हल्स होत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। अमरावतीच्या महालक्ष्मी जिनिंग प्रोसेसिंगमध्ये कापसाला प्रति क्विंटल 7,000 रुपये किंवा 7,500 रुपये इतका भाव मिळाला। आमदार रवी राणा यांनी महालक्ष्मी जिनिंग प्रोसेसिंगमध्ये या कापूस खरेदीचा शुभारंभ केला। आज 15 शेतकऱ्यांनी आपला कापूस या महालक्ष्मी जिनिंग प्रोसेसिंगमध्ये विक्रीला आणलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील यात्रेत जॉईंट व्हील पाळण्यात बसलेले 18 नागरिक अडकले। यात लहान मुलांचाही सहभाग होता। 70 फूट उंचीवर अडकलेल्या नागरिकांनी तब्बल 5 तास जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय। त्यानंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। सातारा जिल्ह्यात पहिला ऊस दर जाहीर करण्यात आला। लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यानं पहिला हप्ता 3,000चा जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली। कारखान्याच्या 52व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मंत्री शंभूराज देसाई आणि चेअरमन यशराज देसाई यांनी ही माहिती दिली। सोलापूर शहराला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं। शहरातील अनेक भागात पाणी साचलं, रस्त्यांवरही पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ उडाली। जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीनिमित्त खरेदी करता बाजारपेठा सजल्या, नागरिकांची धावपळ झाली। वातावरणात गारवा निर्माण झाला, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला।
धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाकरता अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र या महामंडळांकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांवर अनेक निर्बंध लादण्यात आले. यामुळे आक्रमक मराठा समाजानं आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं आहे. लोक आस्थेचा आणि श्रद्धेचा महापर्व छठ आजपासून सुरू होतोय. 4 दिवसाचा उत्सव आहे. सुरुवात झालेली आहे. सूर्योपासक भक्त आजपासून उपासना आणि उपवासाच्या पर्वात सहभागी झालेले आहेत. मराठवाड्यामध्ये यंदा अतिवृष्टी आहे आणि 900 ते 1000 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय. यातून शेतीतील कापूस, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचं अतोनात नुकसान झालंय. विशेषतः आवर्षणग्रस्त मराठवाड्यामध्ये घेतलं जाणारं कापसाचं पीक याला मोठा फटका बसलाय. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 40 ते 50% तूट असल्याचा अभ्यासक आणि शेतकऱ्यांचा अंदाज आहे. वर्ध्याच्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सोयाबीन भिजल्यानं शेतकरी संतापलाय. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला जाब विचारला. सभापती आणि सचिवांशी भांडत आपला आक्रोश शेतकऱ्यांनी व्यक्त केला. गोंदियात मोठ्या भावानेच लहान भावाचा काटा काढला. नेहमी वादविवाद होत असल्यानं मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मोठ्या भावाला अटक केली. नवी मुंबईतील बेलापूरसह शहरातील अनेक भागांमध्ये खुलेआम अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ड्रग्ज विक्रीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कल्याण पोलिसांचा अजब कारभार समोर आलाय. परिसरात संताप आहे. 2 वर्षाच्या चिमुकलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. परिसरात 2 दिवसांपूर्वी घडलेल्या वादाचा गुन्हा दाखल केलेल्या यादीत या चिमुकलीचंही नाव टाकण्यात आलेलं आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांच्या सुखकर सेवेकरता रायगड एसटी महामंडळानं 50 जादा गाड्यांचं नियोजन केलेलं आहे. या जादा गाड्यांचा जवळपास 20,880 किलोमीटर प्रवास होणार आहे. बेस्टच्या ताफ्यामध्ये सध्या 1745 इलेक्ट्रिक एसी बसेस आहेत. या बसेस शहर आणि उपनगरातील 237 मार्गांवर धावत आहेत. त्यात 150 नव्या एसी बसेसची भर पडणार असल्यानं एकूण एसी बसेसची संख्या 1895 होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मार्गावर एसी गाड्यांच्या फेऱ्या सुरू करता येणार आहेत. एसटीनं राज्यातील ई बस प्रवाशांकरता मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे. मुंबईसह ठाणे अलिबाग या मार्गावर प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. 60 दिवसांचं भाडं भरल्यानंतर आता 90 दिवस प्रवास करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीकरता दिवाळी तसंच छठ उत्सवाच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. ही गाडी सणासुदीच्या काळात प्रवाशांना प्रवासाची अधिक सोय उपलब्ध करून देईल आणि गर्दी व्यवस्थापनाला मदत करेल. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता रविवारी मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं आता प्रवाशांचा प्रवास आणखी सहज आणि वेगवान करण्याकरता स्मार्ट करण्याकरता मोठं पाऊल उचललंय. ॲक्वा लाईनवर प्रवाशांकरता व्हॉट्सॲपद्वारे तिकीट बुकिंग करता येणार आहे. आता फक्त मोबाईलवर हाय म्हणा आणि काही सेकंदात तुमचं मेट्रो तिकीट तयार असेल. ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरची मक्तेदारी मोडून काढण्याकरता केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या पुढाकारानं देशात लवकरच भारत टॅक्सी ही नवीन सेवा सुरू होतीये. मल्टी स्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड अंतर्गत ही सेवा चालवली जाणार आहे. देशातील ही पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल. रेशनवर मिळणाऱ्या धान्य पुरवठ्यात शासनानं बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाची सरकारी उपलब्धता घटल्यानं नोव्हेंबरपासून 2 महिन्यांकरता रेशनवर गव्हासोबत ज्वारी दिली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या ताटात आता भाकरी वाढली जाणार आहे. हिवाळ्यातील जेवणाची चव त्यामुळे बदलेल. सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण होते. गेल्या 2-3 दिवसांमध्ये सोनं 6,000 रुपये, चांदी 9,000 रुपयांनी घसरली आहे. सोन्याच्या भावात
काल 1,000ची घसरण झाली 10 ग्रॅमसाठी आणि 1,23,000 रुपये किंमत झाली. तर चांदीला किलोला भाव पडला 1,000 रुपयांनी घसरण होऊन 1,53,000. दिवाळीच्या सुट्टीनंतर मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाला महागला. किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा 280 रुपये, शेवगा 160 रुपयांवर गेला. पालेभाजीच्या एक जुडीकरता 25 ते 40 रुपये मोजावे लागत आहेत. भारताच्या समृद्ध जैविक वारशाचं जतन करण्यासोबतच त्याचा फायदा स्थानिकांना मिळावा याकरता राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जैवविविधता संवर्धनाकरता 1,36,00,000 रुपयांचा निधी जारी केलाय. 91 लाख रुपये महाराष्ट्रातील 2 गावांना मिळणार आहेत. राज्यातील अनेक भागात गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. राज्यातील पुढील 3-4 दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. या कालावधीत काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील बोगदे आणि स्थानकांच्या डिझाईन आणि बांधकामाच्या करारातून निर्माण झालेल्या वादावादी प्रकरणी लवादानं दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला दिलासा द्यायला न्यायालयानं नकार दिलाय. MMRCL विरुद्ध 250 कोटी रुपयांच्या लवादाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देण्यात आलाय. विविध कामांनिमित्त चर खोदल्यानंतर रस्ता पूर्ववत केला जात नसल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं. त्यामुळे चर बुजवून रस्ता पूर्ववत करण्याचं काम स्वतःच करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. सध्या ऑक्टोबर हीट सुरू असून पारा वाढलाय. पाऱ्यानं 35ची पार केली आहे. हीटमुळे जीव घामाघूम झालाय. अनेकांनी अडगळीत टाकलेल्या छत्र्या पुन्हा उन्हाच्या बंदोबस्ताकरता बाहेर काढल्या गेल्या आहेत. सध्या दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयं, विविध कार्यालयांना असलेल्या सुटीचा योग साधून 18 ते 23 ऑक्टोबर दरम्यान 97,821 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत 36,97,000 रुपयांहून अधिक महसूल जमा झालेला आहे. मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत मुंबईतील 250हून अधिक आपला दवाखानामध्ये 75 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी उपचार घेतलाय, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. वेगवान विकासाचा दिखावा करणाऱ्या केंद्र सरकारनं महाराष्ट्राशी दुजाभाव कायम ठेवलाय. रेल्वे प्रवास आरामदायी करण्याकरता लांब पल्ल्याच्या गाड्यांचे जुने डबे बदलणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्रातील तब्बल 17 एक्सप्रेसना अद्याप जुनेच डबे असून त्या गाड्यांचं अद्ययावत LHB कोच जोडण्याच्या मागणीचं पत्र केंद्र सरकारकडे 2 वर्षांपासून धूळ खात पडून आहे. मुंबईत दिवाळीत 3 दिवसांमध्ये तब्बल 187 ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. 20 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत मुंबई अग्निशमन दलाकडे त्याबाबत नोंद झाली. या दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना तुलनेने कमी झाल्याचं बघायला मिळालं. मुंबईत दररोज सरासरी 6,900 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याच्या महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तशी योजना आखली जात आहे. पण 18 ते 21 ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीत अतिरिक्त 3,075 मेट्रिक टन कचऱ्याची भर पडली. प्रतिदिन 7,300 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईच्या हवेतील PM2.5 आणि PM10 या प्रदूषकांच्या दैनंदिन सरासरी पातळीमध्ये सर्वाधिक वाढ झाली. जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत यात सर्वाधिक वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात ती अधिक वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील 19 ठिकाणांवरील हवा प्रदूषित मापकावर PM2.5ची सर्वाधिक नोंद झालेली आहे.